कथेचे शीर्षक आहे अबोल प्रेम. सकाळपासून सुरू असलेली धावपळ पाहता तिचे यंदा कर्तव्य आहे हे विचारात घेऊनच तो म्हणाला, काय यावर्षी लाडू मिळत आहेत मग खायला. त्याच्या त्या बोलक्या वाक्याने जणू शुभदा हलकेच अस्थिर ओजाने हसत, नसलेले गालावरचे लाजरे पण त्याला हलकेसे दर्शवत, विषयाचा पाया मोडत तिथूनच नाजूकशी वाट काढत त्याच्या जणू उपस्थितीच्या अपेक्षित बसलेल्या हृदयाला समजावत, पापण्यांच्या आतल्या पाण्यात त्याच्या नकळत विरून एकरूप होत अलीकडेच अधांतरी स्वतःला सावरू लागली. ज्याच्याकडे भावनाचा पिसारा फुलवायचा होता त्यालाच तो पिसारा कधीच का जाणवला नसेल. या प्रश्नामुळे आधीच सजवलेल्या स्वप्नाचा शेवट असा व्हावा हे तिच्या हृदयाला आतून पोखरत होते. आजूबाजूला हुकमी चेहऱ्यांच्या खेळात फक्त उभे राहायचे, पण खेळायचे नाही. ते सांगतील ती पूर्व दिशा आणि खेळण्यासाठी पाऊले पुढे टाकावीत तर सोबते म्हणून ज्याच्या हातांच्या बोटांचा आधार शोधावा मूठ बंद करण्यासाठी, तोच या साऱ्यापासून फार दूर असावा. हे असे विचार राहून तिला आतून फारच कोमजवत होते. वेळ पुढे सरकावी तशी सरकली. कालच्या मधल्या काळात बघणे पाहणे सारेच उरकून तेच आपली महत्वाची जागा घेत आलेल्या स्थळाकडे नजर रोखून हो किंवा नाहीच्या पिंजऱ्यात अडकून बसले होते. नंतर 2 दिवसांनी समोरून होकार आला. तिला नकाराची अपेक्षा असतानाही समोरून होकार यावा. सगळ्या गोष्टींची पुरेपूर माहिती देऊनही होकार कळवताना त्यांना काहीच कसे वाटले नसेल. पाहण्याच्या कार्यक्रमानंतर सविस्तर सारे सांगूनही त्याने होकार का दिला असेल या अजून एका नव्या प्रश्नामुळे तिला जास्तच अस्वस्थ वाटू लागले. एकाला आपल्या भावना समजाव्यात म्हणून आपली पावले त्याच्या दिशेकडे सुखरूप पोहोचतील आणि एकाला मनातले सारे ओठांनी सांगूनही त्याने काहीच न समजल्याचा मुखवटा चढवून आपल्या अंधाऱ्या वाटेकडे पाऊले टाकाव्यास सुरुवात करावी आणि लगेच या 2 विरुद्ध टोकांची मध्यगा म्हणून आपणच हे सारे सांभाळून घ्यायला तयार असावे आणि हे असे काहीसे भलतेच घडून आयुष्याचा केंद्रबिंदूच बाजूला सरकावा आणि त्याची योग्य जागाही न सापडावी अशा अवस्थेत गोंधळलेली शुभदा